त्यावेळेला व्यास महाराज म्हणतायत की नारदा, मला त्या देवाचं दर्शन पाहिजे पण होत नाही. मी कर्मकांड, उपासनाकांड आणि ज्ञानकांड 3 प्रकारच्या कांडांवर रचना केली, पण अजून मला हिमालय तयार होईल एवढे ग्रंथ माझे लिहून झाले, एवढे श्लोक माझे लिहून झाले, ज्या श्लोकांचे अर्थ करता करता दाड्या जमिनीला आणि जटा धरतीला लागल्या, तरी त्यांना अजून माझे श्लोक पूर्ण, इतकं मी साहित्य लिहिलंय, पण अजून मला समाधान नाही. मला का परमात्मा दिसणार नाही? मग म्हणाले नारदजी, तुम्ही कर्मकांड लिहिलं, कर्मकांडाने काहीही होत नाही, चित्ताची शुद्धता होते. उपासना कांडाने काय होत आहे? फक्त इंद्रियांचा निग्रह होतो. आणि ज्ञानकांडाने फक्त तत्वाचा बोध होतो. तिघही ठिकाणी भगवंत मिळण्याची गॅरंटी नाही. बरेच लोक उपासनेला भक्ती समजतात. नीट लक्ष द्या, भक्ती वेगळी आहे आणि उपासना वेगळी. मी रोज जे वाचून राहिलो ना, ते वाचून झालं म्हणजे लोक समजतात आमची भक्ती झाली. नाही, तुम्ही जे वाचताय ती उपासना आहे. तुम्ही रोज एखादा स्तोत्र वाचता, हनुमान चालीसा करता, पांडुरंगाष्टकाचा पाठ करता, ही तुमची उपासना आहे. त्याला भक्तीशी जोडू नका. उपासना भाग वेगळा आहे आणि भक्ती भाग वेगळा आहे. भक्ती अखंड असते, उपासना विशिष्ट समयापुरता करून माणूस मोकळा. उपासनेला चालवावं लागतं, भक्ती हृदयामध्ये अखंड तेवत राहते. भक्ती सूर्य आहे आणि उपासना मेणबत्ती आहे. अंधार झाल्यावरच मेणबत्ती लावली जाते. म्हणून स्वामी समर्थ केंद्रात बघा, तुम्हाला ही समस्या असेल तर याचे पाठ करा, ती समस्या असेल तर याचे पाठ करा, या उपासनेने हे मिळेल. अंधार पडलं म्हणून मेणबत्ती लावा. सूर्य 24 तास आहे. नीट लक्ष द्या. म्हणून भक्ती अखंड आहे, उपासना तेवढ्या पुरता आहे. दोघांमध्ये गफलत करू नका. लोक उपासनेलाच समजतात माझी भक्ती झाली, माझं हे रोज वाचायचं असतं, मला हे एवढं करायचं असतं, तेवढं माझं वाचून झालं. एका ठिकाणी एका बाईने देवपूजा केली, देव ठेवले, गंध लावला, एक अष्टक होतं तेवढं वाचलं, उठली, मी समोर बसलो होतो आणि आल्याबरोबर मला सांगितलं, झालं म्हणे महाराज, आज लवकर होऊन गेलं, 7:30 वाजेशी सगळं आटोपलं. एकदा ही कटकट मिटली की दिवसभर मी मोकळी. कटकट काय देवपूजेला शब्द वापरला त्याने, कटकट. उपासना वेगळी आहे. उपासनेला फळाची अपेक्षा असते. म्हणून तुम्ही गणपती स्तोत्र बघा, प्रणम्य शिरसा दैव गौरी पुत्र विनायकम, याच्या शेवटी फळ दिलेलं आहे, पुत्रार्थे लभते पुत्रम मोक्षार्थे लभते गतिम. तुम्ही हे वाचाल तर तुम्हाला पुत्र प्राप्त होईल, हे वाचाल तुम्हाला मोक्ष. अष्टभ्या 8 वेळा लिहून ब्राह्मणांना दान करा तर तुम्हाला हे मिळेल, त्याची फलश्रुती आहे. हरिपाठामध्ये फलश्रुती नाही. हरिपाठ रोज वाचायचा ग्रंथ आहे, पण हरिपाठामध्ये असं म्हटलं नाही तुम्ही हरिपाठ वाचाल तर मुलगा होईल, हरिपाठ वाचाल तर घर बांधलं जाईल, हरिपाठ वाचाल तर धनाची प्राप्ती होईल. एकही ठिकाणी फलश्रुती दिली नाही. हरिपाठाची फलश्रुती एवढीच आहे फक्त, कोणती? नित्य पाठ करी इंद्रायणी तीरी होय अधिकारी सर्वता तो. हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय आणि पवित्रची होय देह त्यांचा. धन मिळणार नाही, मुलगा मिळणार नाही, म्हणून हरिपाठ भक्ती आहे, गणपती स्तोत्र उपासना. ज्ञानदेव म्हणे दोघांमधला भेद आहे.